तर फडणवीसांसह उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे हे आज ठरलेलं आहे। त्याचाच आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। आझाद मैदानावरील शपथविधी सोहळ्यासाठी 6 माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण। उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणे यांचा समावेश। 7 आणि 8 डिसेंबरला नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी मुंबईच्या विधान भवनात पार पडणार। 9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्ष निवड आणि विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती बैठक। यात हिवाळी अधिवेशन कालावधी आणि कार्यक्रम निश्चित करण्याबाबत चर्चा होईल। गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल पटोलेंकडून फडणवीसांना शुभेच्छा। मात्र लोकशाही नसेल तर गटनेता कसा राहणार असं म्हणत लगावला टोला। यासह मतदानाबाबतही प्रश्न उपस्थित केले। शुभेच्छाच आहे काय नाही, पण ही सरकार जनतेच्या मतातली नाही। लोकांच्या मताचा अधिकार हा लोकशाहीमधला सगळ्यात महत्त्वाचा आहे, पण तोच अधिकार अबाधित आहे की नाही हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या निमित्तानं देशपातळीवर याच्यावर होते आहे। देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास होईल, त्यांना शुभेच्छा। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही याची खंत, मात्र गृहमंत्रीपद एकनाथ शिंदेंना मिळेल असाही विश्वास व्यक्त। तर वाटणारच ना, पक्षाचा आपला नेता मुख्यमंत्री झाला असता तर आनंद आणखीन वेगळा असता, परंतु आता त्यांचं संख्याबळ आहे आणि त्यामुळं हा जो काही निर्णय आहे तो आम्हाला मान्य आहे आणि त्याबद्दलचं कोणतेही आमच्यामध्ये असा नाराजगीचा सूर आता नाही। एकनाथ शिंदेंनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल। आमची विनंती आहे की एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळात असावं। 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असावेत। उदय सामंतांची भूमिका। शिंदे साहेबांनी सरकारमध्ये आलं पाहिजे, उपमुख्यमंत्रीपद घेतलं पाहिजे आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सेवेसाठी जे काही उपक्रम सुरू केलेले आहेत ते सातत्यानं चालू ठेवण्यासाठी त्यांनी सरकारमध्ये राहून काही निर्णय घेतले पाहिजे। सरकार 5 वर्ष टिकेल असे उद्याचे नक्षत्र आणि मुहूर्त। उद्या संध्याकाळचा मुहूर्त अत्यंत लाभदायक। महंत सुधीरदास महाराजांची प्रतिक्रिया। तर मंत्रिपदासाठी चढाओढ असली तरी सगळ्या नेत्यांची कुंडली लाभदायक असल्याचंही वक्तव्य। करेचा चंद्र उद्या त्या ठिकाणी आहे, तर हे स्थिर लग्न मानलं गेलंय आणि ध्रुव नावाचा आढळ योग त्या ठिकाणी असल्यामुळे 5 वर्ष अत्यंत सुंदररित्या निर्विघ्नपणे हे सरकार महाराष्ट्रामध्ये चालेल। भाजपच्या कोर कमिटी बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष। नागपुरात फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त। संभाजीनगर शहरातही कार्यकर्त्यांकडून ढोल ताशे वाजवत आनंद साजरा। देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष। अमरावती, नाशिक आणि ठाणे शहरात ढोलताशा, लाडू वाटून महिलांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला। भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर पुण्यातल्या अलका चौकात जल्लोष। भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत केला जल्लोष।